वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो. आजचा तुम्हाला व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. थंबनेल बघून तर तुम्हाला सगळं समजलंच असेल. हो मित्रांनो, आज पूर्णपणे आपलं रिक्षाचं सर्व्हिसिंग करायचे खूप काम आहेत त्याचे. प्रत्येक कामं मी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आज पूर्ण व्लॉग आज त्याच्यावरच असणार आहे. काय-काय आपण चेंज केलंय, किती दिवसावरून चेंज केलंय, किती किलोमीटर झालं आणि कितवं सर्व्हिसिंग आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आज सांगणार आहे. आणि तुम्ही त्या पद्धतीनं आपल्या रिक्षाची काळजी घ्या. कारण आता झाला आता हे महिनाच आहे. मेचा महिना संपत येत आहे. तर लगेच पावसाळा चालू होतो. आपलं पावसाचं वातावरण चालू होतं. आपली गाडी एकदम ठकाठक असणं गरजेचं असतं मित्रांनो. त्यामुळे मी आज सगळं काही किरकोळ जे काही आहे, काम आहे ते सगळं करून घेणार आहे. ते प्रत्येक काम तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत आपला हा व्लॉग म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि किती गरजेचं असतं, कुठल्या गोष्टी कधी चेंज करायच्या ते सगळं तिथं मेकॅनिकच्या तोंडून पण तुम्हाला सांगायला लावतो. नाहीतर ते मॅनेजर असतात तो सांगतात. हे सगळं काय काळजी घ्यायला पाहिजे सगळं करतात. पण आम्ही फक्त टी-व्ही-एस रिक्षावाल्यांना सांगतो. बजाजवाले त्याने अंदाज घेऊ शकता, की आपण पण आपली बजाजची गाडी किती केअर करायला पाहिजे. ठीक आहे. चला तर मग आता जेवण करून घेतो आणि चालू आपलं आणि आमचं क्रियांश बघा कसं सारखं तेच गाणं बघतोय. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आपल्याला आज दूध केळी जेवण करून निघायचं. काम झाल्यावर खायचं आपलं बघू. नंतर जेवढं धंदा करायचं होतंय तेवढं प्रयत्न करून यायचं घरी आपलं. ठीक आहे. चला. दूध केळी हे माझं आवडतं जेवणात मला लय आवडतं ते. आता अलीकडे थोडंसं कमी केलं तर आधी खूप खायचो. कंटिन्यू असलं तरी पण मला बोर येत नव्हतं. तर मित्रांनो फायनली आपण इथं सर्व्हिस सेंटरला आलेलं आहे. NTH कोंडव्याच्या इथे. आता 3 गाड्या आहेत ती. आता आपली गाडी उभी आहे. तर बघू आपले अश्विन सर कुठे आहेत आमचे. हो अश्विन सर नमस्कार हो. घ्या आमची गाडी आता कधी घेणार? हा घ्या. किती नंबरला आहे? 2 नंबरला. त्याला खूप काही कामं करायचं आपल्या गाडीची तुम्हाला सांगायला हवं. सगळं चेंज करायची ज्या सगळं करून घ्यायचं मित्रांनो. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. काय काय चेंज करणार सगळं पार्ट ना पार्ट तुम्हाला दाखवणार आहे. सगळं फुल ब्लॉग मध्ये आपलं येणार आहे सध्या सगळं. आता राहिले त्यांच्या नंतर आपले इथं महिना उभारले करून निघायचं आहे. ठीक आहे. त्यांचं होऊ द्या आधी. माऊली कुठे आहे माऊली? माऊली लक्ष असू दे. आली आपली महिना. हा आहे ना. हा आणा आणा लवकर लवकर आपलं घ्यायचं गाडी लवकर. कोण घेत घ्या लवकर. तर मित्रांनो आपलं गाडी आता घेतलेलं आहे. ह्याची सर्व्हिसिंगला घेतलेली आहेत आपले माऊली मेकॅनिक आहेत. माऊली आहे करा हो. काय काय काम करणार आहे सांगा आता आपण आज. काय काय सर्व्हिसिंग करायचं, लाईनर बदलायचे, अजून किरकोळ किरकोळ करायचे. सगळं किरकोळ. लायनर कधी बदलायचं असतं सांगा बरं. मॅक्झिमम कम से कम मध्ये किती रनिंग व्हायला पाहिजे लायनर बदलायला पाहिजे? 35,000 40,000. 35,000 आणि 40,000 पर्यंत लायनर बदलायला पाहिजे. अच्छा. अजून काय इम्पॉर्टंट आहे आता पाऊस आता पावसाचं वातावरण चालू होणार आहे तर त्याच्या आधी काय काय केअर करून घ्यायला पाहिजे आपण सांगा बरं गाडीचं. लाईनर लायनर अजून सर्व्हिसिंग, सर्व्हिसिंग, प्लगच क्लच, प्लग 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 ह्याचा प्लग वगैरे. झालं एवढं घ्या. एवढं सगळं तुम्ही सगळेजण लक्ष देऊन ऐकलात तुम्ही मित्रांनो. तर या सगळ्या गोष्टी पावसाळा चालू व्हायच्या आधी हे सगळं आपण गाडीचं सगळं कामं करून घ्यायला पाहिजे. आता मी ह्या टायरचं चेक केलं, आता बाकीचं लायनर चेक करणार आहे. तर या टायरचं लायनर चांगले ते त्या तो फ्रंट तिकडलं नाही ते फ्रंटचं टायरचं चेक करणार आहे आणि एअर सोडून व्यवस्थित करणार आहे. अजून तर या टायरचं लायनर चालणार आहेत असं बोलले ती. तर मी आता सध्या तर बदलणार नाही. नेक्स्ट तयारी तर का तशी केली होत्या की आता बदलेलच यावेळेस बदलावंच लागेल तसं. तर असं काय नाही आहे. तर चालू लागलं अजून सध्या तरी. आणि आपलं काय ड्रम वगैरे गरम पण होत नाही तेवढे. तर बघू
आता ऑइल वगैरे सोडलेलं बघू शकताय. आपलं किट घेतलेलं तिकडे. तर अजून काय काय काकाने सगळं सांगत राहील तुम्हाला. हा ऑइल सगळं पडू लागले सगळं. काढा काढा सगळं ऑइल काढा. एकदम मस्त चकाचक व्हायला पाहिजे. अरे बापरे. ग्रीस घाण ग्रीस काढायचं. ते रबर बघून घ्या बरं कमावली. ते लावताना थोडंसं नीट लावा रबर. प्रत्येक वेळेस ते रबर फाटायचं आणि प्रत्येक वेळेस ते चेंज करायचं. कसं किती महागात पडेल मला ते. तिकडलं फाटलं बघा लगेचच. मागच्या वेळेसच टाकलं मावली. मस्त भरू लागलं. मस्त भरा. ते आज जो आलं की खाली तोंडावरती नाही बिया माहिती का. कसं आहे एवढं पाणी काय सुटलंय. लिकेज आहे. एकच आहे का? शिव मारुती सुझुकी आहे का? याला कशाला जोडायची? मित्रांनो आयफोन घेऊन दे म्हणलं तर घेऊन दे ना. मला काय बोलायचं आता. हे मोबाईल खराब होऊ लागलाय. बॅटरी लेवल कमी झालेलं आहे. तरी असे आपले मित्र. जाऊ दे काय त्यांना आधी लागायचं ना. आपलं लक्ष्मीचं काम चालू आहे. आता ह्या टायरचं लायनर ते बघणार आहे आपण. तर आता तिकडलं चेक झालं पण इकडलं नाही अजून चालू आहे. हे करतोय काय काय होतं बघू. ह्याचं पण लायनर चांगला असेल तर ठीक आहे. मग शेवटी मग पुढचं चेक करायचं आपल्याला. सगळं ओके अशी लायनर तर आपण अजून एक सर्व्हिस वस्तू आपलं चालू शकते. तर ढकलायचं तोवर. काय म्हणते त्याला कॅम्सॉफ्ट ना. हां हां चौकड्या हां चौकड्या चौकड्या काढलंच वय. का बरं पाठायला तर ते सारखं सांगा बरं. अहो असं सारखं रबर फाटलं तर रबरचं प्रत्येक वेळेस फाटलं का नाही पण आहे ना. फाटलंय वय. चालत नाही का ते. कुठं फाटलंय ते हे झाले फक्त. नाही फाटलंय. हा आणू हे बिलो लवर प्रत्येक वेळेस फाटायला लागले. प्रत्येक वेळेस काय करावं काय कळे नाही. 200 रुपये फुकट प्रत्येक वेळेस चार्ज लावू लागले. प्रत्येक वेळेस 200 रुपयाचा घ्या. आणि रबर आणलं काय. माऊली आणतो मी सगळं. हे टकाटक म्हणलं तर आपण टकाटक. आणि तुम्ही टकाटक करणार आहे. त्या अजून एक हातोडा असते बसते. आहे का याला पण लाईनर. हो आहे की लाईनर अजून चांगलं. हा आवाज घेऊ तर का. अरे
नाही का. याकडे इकडं घासलंय ना जास्त तर नाही. पुढच्या या हवा मागे. तर मित्रांनो फायनली आपलं गाडी तयार झालेली आहे. बिल पे केलेलं आहे सध्या. तर बिल सांगत नाही, आपल्याला भरपूर डिस्काउंट भेटत असतात. तर आता आपली गाडी चकाचक झालेली आहे. हे बघू आपली गाडी कशी एकदम खचाखच. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो गाडीचं काय काय काम केलेलं. तर मित्रांनो तिन्ही टायरचे आपले लायनर चेक केले. तर लायनर अजूनही चांगले आहे. ती पुढच्या नेक्स्ट ह्याच्यापर्यंत चालू शकतात भरले ती. तर पुढच्या सर्व्हिसिंग पर्यंत मी चालवणार. अजूनही ती कडक आहे. त्याला थोडी फक्त सेटिंग करायची होती. थोडी सेटिंग केलेली आहेत. आवळायचं होतं वगैरे तसं काहीतरी ते झालं. तर महत्वाचं म्हणजे तर आपल्याला हे हँडब्रेक करत होतं ना, हे हँडब्रेक करून घ्यायचं होतं. हँडब्रेक करून घेतलं आणि पूर्ण आपलं बेसिक जे काय आहे ऑइल सर्व्हिसिंग, जे बेसिक सर्व्हिसिंग असतो सर्व्हिस ते पूर्णपणे करून घेतलेलं आहे. तर टोटली पूर्णपणे आपली गाडी खटाखट झालेली आहे. आणि जे काय आपलं बंपर जे बंपर झालं होतं नाही का आपलं, ते यामध्ये हे झालं तर खुरपूर वाजलं तर सगळं झालं. ते बंपर पण ओके करून घेतलेलं आता आपण. तर आता अशा पद्धतीने आपली पूर्ण गाडी पूर्ण ओके झालेली आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आता इथून घरापर्यंत जास्त जे काय असेल ते किरकोळ बघूया, कारण आता उशीर खूप झालेला आहे. तर आता धंद्याला जाणं गरजेचं नाही आहे. आणि माझा अवतार पण बघू शकता, कारण आपण पण थोडंफार हात लावत असतो. वॉशिंगला असलं जे काय असेल तर आपण सगळं व्यवस्थित करत असतो. तर आता आता इथून घरी जास्त जे काय आपलं धंदा होईल जे काय तेवढं आहे तेवढं करून आपण घरी येतात. पण उद्या संडे सुट्टी घ्यायचं होतं, पण आपण सुट्टी घेणार नाही कारण आज सुट्टी झाली. तर उद्या धंद्याला जाणार आहे. तर आता उद्यापासून आपले रुटीन चालू होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता गाडीचं टेन्शन नाही आहे. मस्त ऑइल एअर बीर सगळं ओके झाले. आता फटाकड झालेली गाडी. तर आता रपारप आपल्याला ट्रिपा मारायचे आपल्याला. ठीक आहे. चला निघूया आता. सगळ्यात झालेलं काय राहिलेलं नाही.